अहिल्यानगरच्या नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील जिल्हा परिषद शाळेचं संपूर्ण रूप बदललेलं आहे। आपण बघू शकतो की अनेक वेळा शाळेला खोल्या नसतात किंवा शाळा मोडकळीस आलेली असती, मात्र हे निमगाव वाघा येथील जिल्हा परिषदेची शाळा जी आहे त्या शाळेचं संपूर्ण रूप जे आहे ते बदलल्याचं पाहायला मिळते। अगदी शहरांमध्ये जशा प्रकारची शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं तसंच ह्या ठिकाणी आपल्याला शाळा जी आहे ती बघायला मिळते आहे। आणि हे जे शक्य झालेलं आहे ते राजेंद्र शिंदे सर आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तसं काय सांगाल, काय संकल्पना होती आणि हे सगळं रूप जे आहे ते तुम्ही बदललेलं आहे? संकल्पना हीच होती की ज्या मुलांना म्हणजे गोरगरीब मुलं म्हणतोय तेच या शाळेमध्ये शिकत असतात। शासकीय शाळेमध्ये कोण शिकतं? तर शासकीय शाळेमध्ये ज्या मुलांची किंवा त्यांच्या पालकांची आर्थिक क्षमता नसते असे लोक इथं येऊन शिकत असतात, किंवा जे मायग्रेट होतात काही लोक, आणि ते मायग्रेशन चालू असताना ते लोकल शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेत असतात। म्हणजे थोडक्यात म्हणायचं काय, गोरगरीब मुलंच इथं शिकत असतात। मग गोरगरिबांचा तो अधिकार आहे की चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्यायचं, चांगल्या प्रकारचं त्यांनाही अपेक्षा असतात की चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन काहीतरी मोठ्या लेवलला जायचं। फक्त आपण MPSC UPSCचाच विचार नाही करणार, तर उद्योजक बनता येतं, खूप साऱ्या गोष्टी करता येतात। जर मग मूळ नॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल तर बेसिक लेवलपासून तुम्हाला तसं वातावरण तयार असायला पाहिजे। मार्केटमध्ये जायचं असेल तर तुम्हाला अचानक एक डाऊन लेवलमधून तुम्ही एखाद्या हायली याच्यामध्ये गेलात तर तो मुलगा घाबरतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि तुमच्यात पोटेन्शियल असून सुद्धाही तुम्ही तिथं क्वालिफाईड होत नाही। मग माणूस असाच आहे की पैसा कमवणं हा उद्देश नाही आहे याच्यातून तुम्ही जसं दर्जेदार शिक्षण देऊ शकतात आणि त्या एक कुटुंब उभा करू शकतात, हा उद्देश याच्या मागे। तुमचं असं का वाटलं की ह्या शाळेचं रूप बदललं पाहिजे? या शाळेचंच म्हणण्यापेक्षा माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक उद्योजकाने असं डोक्यात ठेवलं पाहिजे की ॲटलिस्ट त्यांनी त्याच्या गावातलं जे काही शासकीय शाळा असती ती डेव्हलप करायला पाहिजे। त्याचा पाठीमागचा उद्देश असाच आहे की एक दर्जेदार शिक्षणच माझ्या डोक्यात हे आहे की मुला, आणि आज माझी स्वतःची IT कंपनी, तिथं येताना ज्यावेळेस ग्रामीण भागातून मुलगा येतो त्यावेळेस तो इतर मुलांपेक्षा सिटीतल्या तो थोडासा गडबडलेला असतो। जर त्यांना हेच नॉलेज इथून दिलं, आणि माझाही उद्देश होता की हे कुठेतरी आपण पायलट बेसिसवर करायला पाहिजे। आणि मी म्हणतानाच म्हणून की ही कॉर्पोरेट जिल्हा परिषद शाळा आहे, ही कॉर्पोरेट जिल्हा परिषद शाळा आहे की त्यांना फिलिंग हे कॉर्पोरेटचं असायला पाहिजे, ग्रामीण भागात राहून कॉर्पोरेट फिलिंग असायला पाहिजे। त्याच पद्धतीने माझा तोच उद्देश आहे की जसं शाळा कॉर्पोरेट झाली विचारांनी किंवा यांनी, तसंच गावही कॉर्पोरेट व्हायला पाहिजे। तुमचं शिक्षण या शाळेत झालेलं आहे? हो, मी या शाळेत शिकलेलो आहे, आणि विशेष म्हणजे मी BA मराठी आहे। BA मराठी होऊन एक IT कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO आहे। आणि परिस्थिती सगळ्या पूर्ण गावाला माहिती की काय परिस्थितीमधून मी वर आलो, म्हणजे टेलरिंग काम करणारे। याच्यातून जिद्द खूप आहे आपल्या मुलांमध्ये, फक्त त्यांना व्यवस्थित डायरेक्शन देणं गरजेचं आहे। आणि जिल्हा परिषद शाळा या कुठल्याही परिस्थितीत कुठेही कमी नाही आहेत की ते 100% या प्रायव्हेट शाळांना त्या कॉम्पिटिशनमध्ये मात करू शकतात। मग आता कसं वाटतंय सगळं चित्र बदलल्यानंतर? खूप छान वाटतंय की एक वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस भूमिपूजन केलं होतं आणि पद्मश्री पोपटराव पवार आले होते आणि बाकीचे सगळे IAS वगैरे आले होते, त्यावेळेस मला टार्गेट दिलं होतं की एका वर्षात बिल्डिंग उभा केली तर खूप छान वाटेल आम्हाला। आणि आम्ही म्हणजे जरी काम असलं आम्हाला ना, IT मध्ये कसं असतं पर सेकंद तुम्हाला महत्त्वाचा असतो, तरी आम्ही इथे येऊन बसून हे तेवढ्याच टार्गेट लावून हे काम कंप्लीट केल्याने आम्हाला खूप आनंद वाटतो। सगळ्यात महत्त्वाचं त्या मुलांचा आनंद तुम्ही विचारात घ्या, जे मुलं म्हणजे इतके एक्साइट होतात की शाळेमध्ये यायचे मला आता, म्हणजे ज्यांची पटसंख्या कमी होती। जर दिवसेंदिवस पाहिलं तर आपण एकीकडे ऐकतोय की मराठी शाळा किंवा या गोष्टी या बंद पडत चाललेल्या आहेत आणि ओघ हा तुमच्या प्रायव्हेट याच्याकडे चाललेला आहे। पण आज आमच्या इकडे वेगळं एक उदाहरण झालंय की मुलं समजतात की ही एक प्रायव्हेटच शाळा आहे एक प्रकारची, आणि त्याच्या सुखसुविधेमुळे। आणि मुलांचं जो आताच मॅडमनी सांगितलंय आम्हाला, आमचं जशी चर्चा आली ती की 170 वर संख्या पोहोचली, हा बदल आहे आणि हा नक्कीच पुढच्या वर्षी तुम्हाला जास्त पाहायला भेटेल। निश्चितच आपण बघतो की ज्या प्रकारे राजेंद्र शिंदे सरांनी आदर्श ठेवला तसाच आदर्श जर इतरांनी देखील घेतला तर सगळ्याच शाळांचं रूप असं बदलल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरा क्रमांक पुन्हा जाकर TV9 मराठी, निमगाव वाघा, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।